आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। प्रेक्षक नमस्कार। आज आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळाचे सदस्य तालुक्यातील एक युवा नेतृत्व डॉक्टर अनिकेत देशमुख। मंडळी, नगर परिषद आणि काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुका लागू होत आहेत। आता सध्या नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे। तर एकूण नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं डॉक्टर अनिकेत देशमुखांच्या मनात नेमकं काय चाललंय, अनिकेत देशमुखांची या एकूण निवडणुकीच्या अनुषंगानं पक्ष म्हणून किंवा वैयक्तिक त्यांचा चाहणारा वर्ग म्हणून नेमकी त्यांची भूमिका काय आहे, तर या अनुषंगानं त्यांच्याशी संवाद साधत आहोत। अनिकेत भैया नमस्कार। नमस्कार। निवडणुका लागलेत नगर परिषदेच्या, तालुक्यात राजकीय वातावरण तापते। तर या एकूण चर्चेमध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा इतर बाकीच्या गोष्टी असेल, तर याच्यामध्ये तुमची नेमकी भूमिका काय असेल याची उत्सुकता तुमचा जो समर्थक वर्ग आहे ते असतील किंवा तालुक्यातले जे राजकीय जाणकार आहेत त्यांनाही या गोष्टीची उत्सुकता आहे। तर नेमकं याच्याकडे काय कसं बघताय ह्या सगळ्या घटना घडवणे, कारण याच्यात एक गोष्ट नमूद करावं लागेल की आपल्या पक्षानं म्हणजे तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाच्या वतीनं काल नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला आहे। पुढच्या 2 दिवसात उमेदवार जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांची यादी घोषित होईल। तुमचा याच्यामध्ये रोल काय आणि भूमिका काय नेमकी? नमस्कार पहिल्यांदा, आणि तुमच्या सर्वच प्रेक्षकांना माझ्याकडून नमस्कार सगळ्यांना। एकंदर आत्ताच तुम्ही सांगितलं की मी शेतकरी कामगार पक्षाची निवडणूक 2019ची लढवली होती, आमदारकीची, विधानसभेची, आणि त्याचबरोबर त्यानंतर पक्षाने मला माझ्याकडे चिटणीस मंडळाची जबाबदारी दिली। हे होत असताना बऱ्याच घडामोडी झाल्या। पुढे 2024ची विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये आपण नैसर्गिकरित्या आबासाहेबांनी त्यावेळेस आपल्यावर जबाबदारी दिली होती, पक्षाने जबाबदारी दिली होती। त्यावेळेच्या युवा वर्गाने ताकदीने आपल्या पाठीमागे राहिले असल्यामुळं आपल्यावरती जबाबदारी दिली होती। नैसर्गिकरित्या ह्या तालुक्याचा पूर्वीपासून मतदार म्हणून पण माझ्या वडिलांनी 30 वर्ष राजकारण समाजकारण वडिलांनी आईनी केलं। महिला आघाड्याची धुरा सुरुवातीपासून माझ्या आईने बघितली होती, आणि त्या माझ्या आजोबांनी 50 वर्ष या तालुक्यामध्ये सर्व राजकीय सामाजिक आणि त्यांचा इतिहास तर सगळ्यांना माहितीच आहे। या नैसर्गिकरित्या जबाबदारी माझ्यावर देणं अपेक्षित होतं, आपण इच्छुकही होतो, पण ज्या घडामोडी झाल्या त्या समोर तुमच्या समोर आहेतच। त्या सगळ्या झाल्या, आपण प्रयत्न केला, एक पक्षातला आपल्याच घरातील पण एक पक्षातला काही ज्येष्ठ मंडळींना वाटत असल्या कारणानं त्यांच्यावर जबाबदारी दिली। पण त्यानंतर साधारण आता मी मध्ये एक स्टेटसही ठेवला होता आणि लोकांना वाटलं की ते कुणी दुसऱ्याने ठेवलं, ते मी स्वतः वैयक्तिक ठेवला होता। आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे विचारले की आता सगळ्या निवडणुका चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पक्ष पातळीवर मी चिटणीस मंडळाचा सदस्य आहे। त्यांचे पत्रव्यवहार व्हॉट्सअपद्वारे असेल, ईमेलद्वारे असेल, वैयक्तिक होत आहेत। ही चिटणीस मंडळाचा सदस्य असल्यामुळे मी पूर्वी मध्यवर्ती समितीचा सदस्य होतो, त्याच्यानंतर चिटणीस मंडळाचा सदस्य झालो। हे होत असताना त्यांचा पत्रव्यवहार होतोय याचा अर्थ मी पक्षात आहे असं वरिष्ठांना वाटतंय 100%। हो, पण ज्या पातळीवर बैठका घेतल्या जातात तालुका पातळीवर, तर ते कोणाच तरी सांगण्यावरूनच होत असेल। यदा कदाचित माझी गरज 2024च्या निवडणुकीपुरती असावी असं मला समज वाटतोय की त्यामुळे, आणि आता माझी गरज वाटत नसावी म्हणून मला असं का वाटते तुम्हाला? काल बोलवलं नाही का बैठकीला? मला कोणताही कालच नाही, पूर्ण 1 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या एक पक्ष, म्हणजे मी असं पक्षाला म्हणणार नाही, पक्षात असे किती लोक पक्षामध्येच नाराज आहेत, नेतृत्वाबद्दल नाराज आहेत। अशा पद्धतीचं नाराजगी बऱ्याच वेळेत पण त्यांना बोलायला होत नाही, काही दबावाखाली, दडपणाखाली, किंवा आमच्या घराबद्दल आस्थेच्या भावनेपोटी असेल, लोक बोलत नाहीत प्रत्यक्षपणे, पण बऱ्याच लोकांचा असंतोष भरपूर आहे। जी अपेक्षेने जबाबदारी लोकप्रतिनिधींना दिली ती कुठे होताना दिसत नाही असं बऱ्याच लोकांच्या चर्चा, सार्वत्रिक म्हणजे सामाजिक जीवनामध्ये त्यांच्या भावना आहेत। व्यक्तिगत मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते माझे बंधू आहेत,
आमचं तसं काही कौटुंबिक संबंध नाराजगी आहेत. असायचं काही विषय नाही, कारण का त्यांचे आर्थिक व्यवहार हे आमच्या वडिलोपार्जित म्हणजे वडिलांपासून म्हणजे काकांचे आर्थिक व्यवहार हे पहिल्यापासून वेगळे होते, माझ्या वडिलांची वेगळे तर माझ्या आजोबांची वेगळे होते. त्यामुळं असं काही कोण एक घराचं जबाबदारी घेऊन आर्थिक व्यवहार तिन्ही घराचे वेगवेगळेच होते. त्याच्यामुळं असं काही आमचं त्या ह्याच्यामध्ये काही विषय असायचा काही विषय नाही आहे. दुसरी गोष्ट राहिला पक्षाबद्दलचा राहिला तर निवडणूक झाल्यापासून म्हणजे 2024चे आता वर्ष होत आहेत, निवडणूक झाल्यापासून अशा कोणत्याही पक्षीय निर्णयामध्ये किंवा एखाद्या राजकीय निर्णयामध्ये मला कोणतेही फोन आला नाही. म्हणजे फोन करताय पहिला तर चिटणीसांकडून कुठलं फोन आला नसेल किंवा चिटणीसांना कोण सांगत असेल की करू नका म्हणून असं असेल, म्हणजे तालुक्याचे चिटणीस असेल त्यांच्याकडून मला कुठल्याही कार्यक्रमासाठी फोन आला नाही. ह्याच्यापूर्वी मी चिटणीसांना फोन करून सांगायचो की तुम्ही पक्षाच्या बैठकी, कारण का तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे तर तुम्ही पक्षाच्या बैठकी घेतल्या गेल्या पाहिजेत. तर त्यांचं असायचं की मी आजारी आहे, मला आता एवढे फोन करणं होत नाही. ज्या पातळीवर मी वैयक्तिक नावं का घेतोय कारण का शिंदे सरांचा अनुभव पूर्ण तालुक्याला आहे. शिंदे सर प्रत्येक ज्यावेळेस ते तालुक्याचे चिटणीस होते त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला ते स्वतःहून फोन करायचे. आता फोन जातात सुदगिरणीवरून, पण समक्ष फोन जी ऍटलिस्ट जी महत्वाची लोक आहेत, पदाधिकारी होते, आजी माझे पदाधिकारी होते, जे गावचं राजकारण बघतात, त्यांना समक्ष फोन करणं हे एका चिटणीसांकडून अपेक्षित असतं. परंपरा अगोदर होती ती कुठे होताना आताच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. आणि कालच्या कार्यक्रमाला तर मला वाटतं चिटणीसही नव्हते, तालुका चिटणीस व्हिडिओमध्ये. तर हा सगळा संभ्रमाचा भाग आहे. म्हणजे एवढा महत्वाचा निर्णय होताना तालुका चिटणीस नाही आहेत, शहर चिटणीस कोण आहेत ते अजून कळायला कारण नाही. कारण जे पूर्वीचे शहर चिटणीस होते त्यांनी म्हणले की मी तर ह्याच्यापासून अलिप्त आहे, मला आता होत नाही, त्यामुळे ते अलिप्त आहेत. मग शहर चिटणीस कोण आहे, मग कुणाच्या सांगणं कालची जी बैठक झाली ह्याच्याबद्दल कुठलंही असं नाही की प्रमाण नाही की बाबा हे ऑथराईज कुठल्या माणसाकडून ते निरोप आलाय, तर ती गोष्ट नाही. पण एकंदर वर्षभराच्या कालखंडामध्ये मला कुठल्याही पक्षाकडून तालुका पातळीवर राज्य पातळीवरून मला निरोप येतात, मिटिंग संदर्भातले असेल ह्याच्या संदर्भातले असेल तर या संदर्भातले निरोप येतात. पण तालुका पातळीवर जे चिटणीस तालुका चिटणीसांनी करायला हवं होतं, शहर चिटणीसांनी करायला पाहिजे होतं, तशा पद्धतीचा जर एखाद्या माणसाने निवडणूक लढवली आहे त्यालाच निरोप जात नाही तर कार्यकर्त्यांना निरोप कसा जाईल हा साधा प्रश्न आहे ना. तालुक्यामधल्या कार्यकर्त्यामध्ये असंतोष आहे, नाही त्याच असंतोषाचं प्रमाण हे बीजेपीतला प्रवेश असेल असं मला वाटतंय. म्हणजे त्याचा संबंध असू शकतो की वर्षभरात ज्या पद्धतीनं तन मन धन लावून सगळ्यांनी मदत केली, ताण भूक विसरून मदत केली, त्या पद्धतीनं लोकांना रेसिप्रोकेट नसेल वाटत नसेल म्हणून असेल, तरी पण मी लोकांना आश्वासित करतोय की तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी पक्ष म्हणून मी जबाबदारी आहे तुमची. खरं का तुम्ही मलाही मतदान केलेलं, त्यामुळे माझी जबाबदारी आहे की तुमच्या सगळ्या अडचणींना मी समोर जाईल. पक्षातला जो नाराज वर्ग आहे त्यांना मी सांगतोय की मी तुमच्या पाठीशी कायम राहील. मी निश्चितपणे तुमचा जो आक्रोश आहे तिथं वाचा फोडण्यासाठी निश्चित प्रयत्न करत राहील. मी स्पष्ट बोलतो सर, आता एकूण जी निवडणूक आता चालू झाली, उद्यापासून अर्ज भरायला चालू होत आहेत, तुमची स्पष्ट भूमिका सांगा. नेमकं काय स्पष्ट भूमिका आता मी म्हणलं की जर पक्षाच्या राज्य पातळीवरून मला निरोप आला, कालच माझा फोन झाला आमच्या सचिवांशी, ऍडव्होकेट राजेंद्र कोरडे आहेत जे जैनबाईंबरोबर सातत्याने असतात, त्यांचा मला 2 दिवसापूर्वी एक पत्रव्यवहार झाला, तर मी त्यांना तपशील पाठवला की आम्ही इथं किती कसे लढणार आहे, काय लढणार आहे, किती जागा आहेत, काय ब्रीफिंग केलं. मग मी त्यांना विचारलं समक्ष की तुम्ही पक्षाच्या तिकिटावर लढणार असाल तर तिकिटाची जबाबदारी तुम्ही कोणाला देणार आहे, तर त्याच्याबद्दलचा निर्णय ते 2 दिवसात घेतो म्हणलेले आहेत की बाबा नेमकं काय करणार आहेत, कुणावर जबाबदारी चिटणीसांकडे देणार आहेत की इथं काही शिष्ट. आता आजच्या न्यूजपेपरला शिष्टमंडळ म्हणलेलं, आता या शिष्टमंडळात आहेत कोणी हेच आम्हाला माहिती नाही. मी चिटणीस मंडळात आहे, तर हे शिष्टमंडळ किती लोकांचं आहे, कोण ऑथराईज आहे माणूस, काय इंटरव्ह्यू घेणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही ज्या कॅन्डिडेट ते इंटरव्ह्यू घेणार आहेत का, ह्याची कल्पना वरिष्ठांनाही नाही आहे. तर त्याची कल्पना मी त्यांना दिली की इथे कुठलाही इंटरव्ह्यूचा झालेला नाही, कारण का आमदारकीच्या वेळेस इंटरव्ह्यू घेणे प्रकार राहतो. आता आम्ही स्वतः बऱ्याच ठिकाणचं बघितलेलं की इंटरव्ह्यू घेणं, आबा असताना पण इथं इच्छुक कॅन्डिडेट होते त्यांचे इंटरव्ह्यू झाल्या होत्या. तर इंटरव्ह्यू घेणे ही
हेच आहे, म्हणजे प्रक्रिया त्यातलं आहे. प्रमाणच आहे. प्रमाण आहे, म्हणजे परंपरा म्हणाला प्रमाणच आहे, ती प्रमाण आहे, गोष्टच आहे बरोबर ना. आहे. तुम्ही कळणार कसं की हे लोक इच्छुक आहे का. बरोबर आहे. उरला भाग कालच्या मीटिंग मध्ये आम्हाला कुठलाही निरोप दिला नव्हता. आज ज्यांचं अध्यक्ष म्हणून नाव घेतलं त्यांच्या आम्ही खांद्यावर खेळलेलो आहे. म्हणजे त्यांचं नाव येण्याचा आमचा काही विषय म्हणजे विरोध येणे सकाळ म्हणजे तो विषयच आमच्यापर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये जाणारच नाही. पण मारुती आबा हे आमचे घरगुती माणूस आहेत, म्हणजे ज्यांच्या आम्ही लहानपणापासून त्यांना आबा काका म्हणून मोठं झालेलं आहे. त्यामुळे तो विषय नाही की आबा काकांच्या उमेदवारीचा विषय हा आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन केले का नाही. मूळ विषय पहिला विषय आहे. मी किती लोकांना विचारलं ते म्हणले की आम्हाला बोलवलंच नाही मिटिंगला. शहरातल्याच लोकांना तुम्ही बोलवलं नसेल तर मग शहराची मिटिंग कशी. अच्छा, निवडणूक तर शहराची. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि अशाने आपण कोणत्या दिशेने जातोय सगळ्यांना विचारात घेऊन गेलं बरं. आणि चुकीच्या पद्धतीने माझं नाव पूर्वी खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मी मदत केल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना सगळे गैरसमज झाले होते ते चांगल्या पद्धतीने हे कळाले पण. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा गैरसमज पसरायला लागलेत की अनिकेत देशमुख यांना त्यांचा फोटो आवडत नाही म्हणून. काय हे एकदम पोरखड आहे. माझं म्हणणंच त्या स्टेटसवर एवढं होतं की कुणालाही एखादा मेळावा घ्यायचा म्हणला तर पक्षातील जे जबाबदार माणसं आहेत त्यांना एकत्र घेऊन कशी त्याची दिशा राहील. बरं, तुम्ही शेतकरी मेळावा घेता तर त्याचे मुद्दे काय, अजेंडा काय, तुम्ही काय कोणते शेतकऱ्यांचे एका बाजू म्हणजे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत ते मुद्दे घेऊन तुम्ही मेळावा घेताय. सर विषय असा होता का की फोटो ज्याचा वापरतो त्याला कार्यक्रमाला बोलवायचा नाही, मात्र फोटो वापरायचा असं. हे आता त्यांनाच विचारलं पाहिजे त्यांच्या नेमकं मनात काय झालं. तुम्हाला निवडणुकीला चालतो, तुम्हाला अनिकेत देशमुख निवडणुकीच्या वेळेस चालत असेल आणि अचानक निवडणुकीनंतर काय नको आहे तुम्हाला कशाची भीती पाहिजे, काय भीती वाटते. पण मला एक मूळ कळीचा विषय विचारतो की तालुक्यामध्ये आता तुम्ही 2019ची निवडणूक लढवली, अगदी 500-700 मतांनी तुमचा पराभव झाला. म्हणजे तो काही पराभव म्हणता येत नाही नैसर्गिकरित्या पाहिलं तर. तुम्हाला चाहणारा, तुम्हाला मानणारा, समर्थन देणारा खूप मोठा वर्ग तालुक्यामध्ये. कारण आम्ही पत्रकार म्हणून ज्यावेळेस तालुक्यामध्ये फिरतो त्यावेळेस लोक जाणवतात, प्रत्येक गावोगावी लोक हे करतात, अनालिसिस करतात. तर एवढा मोठा वर्ग आहे तो वर्ग सध्याच्या एकूण राजकीय जे यश मिळालेलं आहे आता, तर हे यशासोबत आहे का आणि तुमच्यासोबतची कशी कनेक्टिव्हिटी. स्वाभाविक कसं आहे, काही लोक पक्षावर प्रेम करतात, काही लोक व्यक्तींवर प्रेम करतात. मग काही वर्ग असतो की ज्यांना एखाद्याचं व्यक्तिमत्व आवडतं म्हणून प्रेम करतात. आणि काही लोकांना आता कसं आहे, काही म्हणजे तालुक्यातला कितीतरी टप्पा आहे की माझ्या आईंबरोबर जोडलेला आहे महिला आघाडीच्या माध्यमातून, माझ्या वडिलांबरोबर एवढ्या वर्षाच्या राजकारण समाजकारणामुळे त्यांच्याबरोबर जोडलेलं आहे. आणि काही मागच्या कालखंडामध्ये माझ्याकडून जेवढं होत आहे माझ्याकडे काही अजून संविधानिक पद नाही, पण जेवढं केवढं आबांचा नातू म्हणून मला करायला येते तेवढं मी सगळ्यांचे हॉस्पिटल असतील किंवा कुठल्याही अडचणींमध्ये प्रशासकीय कामांमध्ये अडचणी असेल तर मी मदत केलेली आहे. तर त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दलची आपुलकी आहे. तर निश्चित त्या सगळ्यांनी म्हणजे त्यांना वाईट वाटलं की ज्यावेळेस मी निवडणुकीला माघार घेतली, पण मी सांगतोय म्हणून विश्वासानं त्यांना सहकार्य केलं. कारण का व्यक्तिगत त्यांच्या विरुद्ध नाराज असलेला प्रचंड वर्ग आहे. आणि हळूहळू तो दिसेल, जसं की आता हे बीजेपी प्रवेश असेल तो वैयक्तिक त्यांच्यावर पक्षांनी दिलं त्यांना, पण व्यक्तिगत त्यांच्या बरोबर नाराजगी, त्यांच्या बरोबर जे काही मान सन्मान असेल, सगळ्या गोष्टी असतील त्या नाही झाल्या असं मला वाटतंय. त्याच्या यथा करण्याची ते झालं असावं. आणि पुढे होऊ शकतं का असं सर, काय नाराजीतून पक्षाची जबाबदारी एखाद्याला दिली असेल, एखाद्याला नेतृत्व करण्याची संधी दिली असेल, आबासाहेब एवढे 50 वर्ष राजकारण का करू शकले किंवा राजकारण समाजकारण करत असताना नेतृत्वस्थानी का राहू शकले, कारण का त्यांनी कुणाला नाराज नाही केलं, सामावून घेतलं, सगळ्यांना सामावून घेतलं, विश्वास दिला होता. कुणावर राग आला असला तरी त्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. हे कुठं होताना मागच्या 1 वर्षात दिसलं नाही. नाराज झाले येतं कदाचित त्यांना वाटत असेल की कोणाची गरज नाहीये, म्हणजे प्रत्येकाने दिलेल्या निवडणुकीत गरज दिसत होती ना सर या गोष्टी. तेच दिलेलं इनपुट आता दिसत नसावं. म्हणजे ज्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी त्यांना याला कदाचित वाटत असावं की त्यांनी एकट्याने प्रयत्न केला. तुम्हाला थोडं थांबवतो सर. मला आठवते मी पूर्ण सर्व राजकीय पक्षाच्या सभा मी कव्हर केली आहेत वैयक्तिक. शहाजीबाबा असेल, दीपक आबा असेल, बाबासाहेब असेल, तुम्ही सगळीच सभेमध्ये होता. निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकारणामध्ये जे सभेमध्ये स्टेजवर लोक होती, विशेषतः आपल्या पक्षाच्या बाबतीत, उमेदवाराच्या बाबतीत, ते आता कुठेही सोबत दिसत नाहीत. काय परिस्थिती आहे? हे सांगतोय मी. नाराजगी जी म्हणतोय ना की
फक्त तुमचीच नाराजी नाही मी नाराज असायचं काय विषय नाही. माझ्यावर काय आहे, हो का, राजकारणावर माझं काही अर्थकारण नाही. हो ठीक आहे, माझा व्यवसाय वेगळा आहे. मी राजकारण जे काही करतोय ते माझ्या एकतर मला सामाजिक जीवनामध्ये आवड असल्यामुळे, माझ्या घरातल्या कर्तव्यांमुळे आणि एकंदर आपण काही ते समाज परिवर्तन करू शकतो ह्या मार्गाने मी इथं आहे. ठीक आहे, तर माझ्यावर अन्याय झाला हे लोकांच्या तोंडात येते, तो विषय वेगळा आहे. तर त्याच्याबद्दल म्हणत नाही, मी राजकारणात कशासाठी आहे हा भाग आहे. मला पहिल्यापासूनच या गोष्टींची आवड असल्यामुळे मी आहे आणि ह्या गोष्टींची आवड असल्यामुळेच मी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गेलो, कारण की जिथं लोक, समाजातील लोक, सर्व स्तरातील लोक कनेक्टिव्हिटी काय गोष्टी करू शकतो. त्यामुळे हा माझा विषय झाला. माझं नाराजगी असायचं कारण माझी नाराजगी म्हणजे काय, हो का, राजकारणामध्ये तुमचं ऍसेट किंवा तुमची ताकद ही तुमच्या बरोबर असणारी डोकी आहे, तुमच्या सोबत असणारा मानणारा वर्ग आहे, तर ती आहे. ती आबांची ताकद ती होती आणि आमची ताकद ती आहे. त्यामुळे ती नाराज म्हणजे इनडायरेक्टली आम्हाला नाराज असणंच पाहिजे, कारण ती त्यांच्या ह्याच्यावर आमचं आहे सगळं. बरोबर. जर आज ती नाराज होत असतील, त्यांनी एक निर्णय काय घेणार असतील, तर निश्चित आज सगळ्यांकडून मला असंख्य फोन येत आहेत की त्यांचा चालू असलेल्या पक्षातल्या घडामोडीमध्ये खूप असंतोष आहे. एकला चलो रेची भावना त्यांच्या मनामध्ये वाटते की जे काही करते ते एकला, आम्हाला कोणत्याही विचाराधीन घेतलं जात नाही, कोणत्याही गोष्टीसाठी विचाराधीन घेतले जात नाही. तालुक्यामध्ये एक वर्षामध्ये आम्हाला त्यांना हे केलंय म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये कुठेही ताकद वाढल्यासारखी आम्हाला वाटत नाही. त्या ताकदीच्या आम्हाला उलट वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळते, अशा पद्धतीची भावना असल्यामुळे असंतोष आहे. आज तुम्हीच सांगताय, हे तुमचंच निदर्शन आहे की समोर जी काही लोक जवळ होती किंवा जी 4 पिढ्याची लोक जवळ होती ते आज थोडीशी नाराज आहेत, घरी बसून आहेत. अजून कुठं त्यांचा असंतोष आहे, त्यांचेच फोन येतात घरी बसून की आपण काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. मी निश्चित सगळ्यांना सांगतो, तुमचं असं काय असेल तर निश्चितच आपण ह्याच्यावर मार्ग काढण्यासाठी एक स्वतंत्र बैठक लावूया आणि निश्चित ह्याच्यावर आपण निर्णय घेऊन पुढची दिशा ठरवूया. बरं, म्हणजे सर आता पुढच्या आता हे सध्या तर नगर परिषदेची निवडणूक आहे, पुढे बाकीच्या येतील, पण तात्पुरतं जर बोलायचं म्हणलं शहराच्या बाबतीत, तर जे उमेदवार इच्छुक आहेत पण ज्यांना आता संधी मिळणार नाही त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार आहे? निश्चित. आता पहिला तर पक्षाचे मला 1-2 दिवसामध्ये निरोप येईल की नेमकं पक्ष कोणत्या मार्गाने जाणार आहे. बरं. आणि ज्या पद्धतीने तालुक्यात डावललं जाते, कारण की आज गरज वाटत नाही म्हणून ते बोलवलं जात नाही. लोकांना गैरसमज होतोय की बोलवतात पण मी येत नाही, माझा हट्टच आहे, असा विषय काही नाही आहे. मी घर जाळून राजकारण केलेलं आणि खूप मला फरक नाही पडत आहे. तुम्ही माझ्या विरोधात काय बोललं तर मला अजिबात फरक पडत नाही. मी कोणत्या तरी एका उद्देशाने राजकारणात आहे. मला माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत, खूप असंख्य मोठं आहे ते क्षेत्र, राजकारण एवढंच मोठं ते क्षेत्र आहे, तसा विषय नाही आहे. मी एका भावनेने इथं करतोय कारण माझी एक जबाबदारी म्हणून मी बघतोय. आणि एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर आता पक्षात बोलायला माणूस नाहीये, ती मी समजतो. सर हे घडते कशामुळे, काय तुमचा अनालिसिस काय? भीती मिसगाईड म्हणजे चुकीच्या पद्धतीने. आता जसं की आता हे सांगतोय की अनिकेत देशमुख यांना बोलवलं पण आले नाही, असं एक लोकांमध्ये प्रतिमा तयार केली जाते. लोक खूप पुढे आहेत. कारण सर कालची जी बैठक होती, आता आपला मूळ आज हा व्हिडिओ करण्याचा मूळ विषय तोच होता, कालच्या बैठकीच्या अनुषंगाने तुमची भूमिका. तर ह्या बैठकीच्या अनुषंगाने अधिकृत काही गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या होत्या का? समजा तुमच्यापर्यंत नाही आल्या, पण पक्षातली जी जुनी जाणती लोक की ज्या लोकांना आबासाहेबांकडून अधिकृत असे फोन यायचे, पत्र यायचे, सांगावा, निरोप यायचे, असं काही झालं होतं का तुमचं? नाही, हे आतापर्यंत म्हणजे मी काय असं म्हणत नाही की पत्र द्यावं. आपण एखादी मिटिंग घेतोय आणि खूप महत्वाच्या गोष्टीवर मिटिंग घेतोय किंवा त्याच्या आधी प्रायोरिटी मिटिंग काहीतरी घेतोय, तर त्याची कल्पना देणं हे अपेक्षित आहे. आता कारण काही सांगतील मी व्यवसाय करतो, मला वेळ नाही, असं कधी नाही होत. मी पूर्ण दिवस राजकारणी आहे आणि वेळ काढून मी व्यवसाय करतो. मी 24 तास राजकारणी आहे. मला कधीही फोन येतात लोकांचे, मी काम करत असताना फोन घेऊन त्यांचं करतो, काम पण करतो. मी त्या ह्याच्या भावनेने आहे. लोक काही सांगतात मला वेळ नाही, मी फक्त शनिवार रविवार येतो, असं काही नाही. मी की तालुक्यात रोजचा गणित येण्यासारखा विषय आहे, त्यामुळे तो विषय नाहीये. पण एखादा त्यांची इच्छाच नसेल इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची तर कोण जाईल आपला अपमान करून घेईल. विषय काय आहे की याच्याबद्दलची कोणतीही सूचना ना माझ्या लोकप्रतिनिधींकडून आली, ना मला तालुका चिटणीस कडून आली, ना शहर चिटणीस कडून आली. कारण सर पक्ष आपला केडर बेस आहे,
चिटणीस मंडळाचे तुम्ही सदस्य आहात, म्हणजे प्रॉपर चॅनल ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत अधिकृतपणे तशा गोष्टी का म्हणजे होत बघा, नाही? सुरुवातीला तर केडर बेस हा शब्द मी खूप स्पष्ट बोलणार आहे. बरं. केडर बेस पार्टी आहे ही मान्यच आहे, त्याला आपण पहिल्यांदा साध्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष असा म्हटला पक्ष, जातो. हो. केडर बेस हा शब्द कधी आला? बरोबर आहे. 2021 पासून आला. का आला? बरोबर. कारण का लोकप्रतिनिधी खूप स्टँडर्ड आले, त्याच्यामुळे कॅडरचं बरोबर. स्पेलिंग न येणारे लोक केडर बेस म्हणतात. पण मी बरं. तेच म्हणतोय, पहिल्यापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा. केडर हा म्हणजे ते एकच झालं, एकाच माळीची मणी झाले, पण कार्यकर्त्यांचा पक्ष हा पहिल्यापासूनच आहे. हो. हा विषयच नाही ना त्याच्यामध्ये. बरं. त्याच्यामध्ये हा विषय नाही. पण मग जर तुम्ही त्या कार्यकर्त्यांना सामाविक करून घेणार नसाल तर मग कसलं केडर राहिलं? आणि हा, कसलं मूळ कारभार? विषयच आहे का? त्या ज्या कार्यकर्त्यांचा असंतोष आहे त्यांना तुम्ही विचारतच घेणार नाही. कोण आलं त्यांना विरोध करायला लागला की नाही तो आपल्या पक्षाचा नाही म्हणून सोडून देणार असेल तर मग ती गत आता जी होणार आहे, आज थोडी लोक गेलेत, उद्या अजून लोक जातील. बरं. पण मला काय म्हणायचं सर, परत त्याच मुद्द्यावर येतो मी. केडर बेस ज्यावेळेस आपण म्हणतो, तर आता तुम्ही जर पहिल्या फळीतले नेते आहात, म्हणजे तुम्ही मुख्य नेतेच आहात, कारण तुम्ही 2019ची निवडणूक लढवली, तुम्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार होता. मग जिथं केडर बेस आपण म्हणतो तर तिथं केडर म्हणून केडरचे जे काही इथिक्स असतात, काही त्याच्या गोष्टी असतात एक इथिक्स म्हणून, तर त्या गोष्टी केडर म्हणून पाळल्या जातात संस्थात्मक दृष्ट्या. तुमचे हे व्ह्यूअर इथिक्स समजणार नाही, पण एक शिस्त असते पक्षाला. पहिली तर गोष्ट, तर त्या पक्षाला काही पदाधिकारी असतात, काही शिस्त असते. मी म्हणत नाही मी खूप मोठा नेता आहे, मी काल निवडणूक लढली होती, आज मी काम करतोय, मी अजून राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी शिकतोय, या सगळ्या गोष्टी आहेतच. तर ह्या माध्यमातून निश्चित त्यांनी प्रत्येक पदाचा मान सन्मान करून तसं निरोप देणं असेल, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. आणि एक तर चुकीच्या अफवा माझ्याबद्दल पसरवणं म्हणजे बंद करायला पाहिजे. जी काही थोडीशी चंडा चौकटी असते, चौकटी आहेत ते करतात तशा पद्धतीचं, पण लोकांना कळून चुकलं म्हणजे की जेवढं माझ्यावर चिखलफेक करतात तेवढं परत लोकांना काही दिवसानंतर वर्षानंतर या सगळ्या गोष्टी होतात. बऱ्याच गोष्टी लोक बोलतात, खाजगीत बोलतात की असं आहे असं आहे असं आहे, पण काही दबावाखाली राहत असतील. पण निश्चित मी त्या दबावाखाली कुणाला येऊ न देता त्यांचा जो असंतोष आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी निश्चित निर्णय घेतला जाईल, एवढं मी 100% आश्वस्त. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. 2016 ते 2021चा कार्यकाल होता नगर परिषदेचा. आबासाहेब त्यावेळेस हयात होते आणि 2016 साली सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना झाली. आबासाहेबांचं जे राजकारण होतं ते बेरजेचं राजकारण होतं, म्हणजे ते विरोधातला पक्ष असो किंवा कोणी असू द्या, शहर विकासासाठी ते प्राधान्यानं बेरजेचं राजकारण करायचं. कारण त्यावेळेस दीपक आबा सोबत होते, बाकीचे बरेचसे पक्ष सोबत होते. थोड्याफार फरकानं सत्तेत येऊ शकल्यात, पण बहुमत होतं. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ज्यांचा निवडून आला नव्हता तरी सुद्धा बहुमत होतं. या सगळ्या गोष्टीचा इतिहास आहे आजपर्यंत. आता सध्याची जी पक्षाची परिस्थिती आहे, एकला चलोरीची जी भूमिका आहे स्वबळावर लढवायची, तर तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता आणि तुमचं वैयक्तिक मनातली काही गोष्ट असं सांगू शकता की बाबा ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत पण ह्या गोष्टी होत नाहीत? पहिली तर गोष्ट, आबांनी बेरजेच्या राजकारणापेक्षा आबांनी सर्वसामान्यांचं राजकारण केलं. पण आबासाहेबांचा हेतू काय असायचा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा पैसा जो खर्च होतो तो व्हायला नाही पाहिजे आणि नेतृत्वाची संधी सगळ्यांना समान मिळाली पाहिजे, ह्या उद्दिष्टांना आबासाहेब हे असायचे. आणि ज्यावेळेस शहराची विकास करायचा आहे, तालुक्याचा विकास करायचा, सगळ्यांना सोबत घेऊन करायला गेला पाहिजे. असं नाही की बापू विरोधात लढायचे म्हणून आमच्या घरी कधी येत नव्हते, तर घरी संवाद होत होते. दीपक आबा तर आमच्या सोबतच होते, त्यामुळे तो संवाद असायचाच. आज ते कुठल्याही पक्षात दिसत नाही, एवढं नक्की आहे की विकासासाठी एकत्र आलेत अशी कुठलीही घटना दिसत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही विचारले की एकला चलोरेची भूमिका असेल किंवा हे एकला चलोरेची भूमिका आहे का नाही हेच अजून बोलते असतात आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, कोण रात्री बैठका घेते, कोण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कोण कुठे जाऊन बोलते, मग कोण म्हणते, वेगवेगळे फॉर्म्युले लोक सांगायला लागलेले. त्यामुळं ह्याच्यामध्ये निश्चितता नाही. कारण का लोकप्रतिनिधी पण कुठे स्पष्ट सांगितलंय का आम्ही स्वबळावर लढू, आम्ही बघू करू करतो, परंतु आता उद्या निवडणुका आल्या तरी सुद्धा अजून चालूच आहे ना, किंतु परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की स्पष्ट भूमिका कुठल्याही पक्षाची आता नाहीये. ह्याच्यावरून एवढं कळतंय की कुठल्याही पक्षाला गॅरंटी नाही की आपण स्वतः स्वबळावर निवडणुका लढू.
पक्ष खूप झालेत, नेते पक्ष खूप नेते झालेत, नेते बरोबर. खूप झालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळं कुठल्याही पक्षाच्या मी स्पष्ट आणि जबाबदारीनं हे स्टेटमेंट करतो की कुठल्याही पक्षाच्या आत्ता ज्या हिनं मला विचारलं तर मी सांगेल मला अजून शेतकरी कामगार पक्षाची पूर्णपणे जबाबदारी नाही दिली. तर बघ माझ्यावर जबाबदारी दिली तर मी 100% स्वबळावर लढण्यासाठी ताकद लावेल. बरं, पक्षाने मला सन्मान नाही दिला तर वेगळ्याही भूमिकेमध्ये मी स्वबळावर लढे. पण आज कुठल्याही पक्षामध्ये स्वबळावर लढण्याची तेवढी हिंमत नाही. ही मी खूप जबाबदारीने सांगतो कुठलाही पक्ष असेल. आणि मला काय आहे की जास्तीत जास्त जर बघा जुन्यांचा विषय नाहीये की जुने नेते काय करू शकतात, नवीन नेते काय करू शकतात, पण एक प्रोग्रेसिव्ह थॉट ठेवायचा असेल तर सगळ्यांचं संगणमत घ्यायला लागते. कारण का नवीन लोकांमध्ये एक ऊर्जा असते पण त्या ऊर्जेला डायरेक्शन द्यायला जुनी लोक लागतात. त्यामुळे ह्या सगळ्यांचे गोळाबेरीज करूनच नगरपालिकेवर तशी बॉडी येणं गरजेचं आहे. का ना की नुसतं राजकारण करणारे आणि मग अध्यक्ष नगराध्यक्ष कोण होणार आणि हे कोण होणार ते कोण होणार आणि ह्या युत्या घडाव्या असं सगळ्यालाच वाटते. पण एवढं ह्याच्यातून एवढं कळतंय की कुणाच्याही मध्ये एवढं नाही की स्वबळावर निवडणुका लढू शकतात असं आतापर्यंत तरी म्हणजे आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही की कोण स्वबळावर निवडणुका लढत. नाहीतर ठामपणे एखाद्याने सांगितलं असतं की आम्ही स्वबळावर लढणार. पण गुप्त बैठका तर सुरू आहेत सर असं दिसतंय. कारण कसं राहत असते राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट सगळ्याला वाटत असते की मी डोळे झाकून दूध पितोय पण तसं दिसत असते. तुम्ही कुठेही जाता त्यावेळेस तुम्ही 100 गाड्या बदला. मी एका पक्षावर नाही म्हणत सगळे पक्ष सगळ्याला काय वाटायला लागले तालुक्यामध्ये सगळेच नेत्यांना मी छोटा तोंडी मोठा करतो सगळ्यांनाच वाटायला लागले की मी सगळ्यांना टोपी घालायलोय पण सगळी एकामेकाला टोपी घालायला. बरोबर आहे सर. हा विषय स्पष्ट भूमिका मांडणारं नेतृत्व पाहिजे तालुक्याला शहराला. आणि मला वाटतंय की मी लोकांना विनंती करतो की तुम्ही थोडंसं सतर्क राहा. सगळंच राजकारण पैशाने भरभटलेलं नाहीये. काही चांगली लोक आहे. मी हे आशावादी आहे की राजकारण हे चांगल्या लोकांनीच यायला पाहिजे आणि चांगल्या लोकांना संधी मिळायला पाहिजेत. आणि राजकारणाची ताकद ही चांगल्या डायरेक्शननी वापरली गेली पाहिजे. ना की पिळवणूक होण्यासाठी कोणाला दबाव टाकण्यासाठी न होता ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी. उगं कोण अन्याय करतोय म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी नाही आहे. आणि चांगला शहराला जिल्ह्याला आणि तालुक्याला चांगला पर्याय निश्चित जर तुम्ही मला ताकद द्याल तर निश्चित चांगला पर्याय उभा करून करण्याची क्षमता मी ठेवीन हा शब्द. कारण सर निवडणूक होऊन आता जवळपास 9 वर्ष झाले. 2016 नंतर आज ही निवडणूक होती. तर 9 वर्षाच्या काळामध्ये शहरातले असे तरुण अनेक कार्यकर्ते असू शकतात पक्षाचे आपले विशेषतः शेतकरी कामगार पक्षाचे की ज्यांनी 9 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा अनेक स्वप्न बघितलीत की शहरामध्ये माझं नेतृत्व उद्या येईल किंवा मला थोडंसं लोकप्रतिनिधी बनण्याची संधी मिळेल, वार्डाचा प्रभागाचा मी लोकप्रतिनिधी बनेल, माझा आवाज माझ्या वार्डाचा सभागृहामध्ये नगर परिषदेच्या जाईल वगैरे. तर असा खूप मोठा वर्ग तरुण वर्ग शहरामध्ये आहे. एकूण शहराच्या विकासाच्या दृष्टीने जर समजा तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभे करायचे ठरवले तरच्या गोष्टी आहेत तर शहराच्या एकूण विकासाच्या अनुषंगानं तुमचं व्हिजन काय राहू शकतं? निश्चित आतापर्यंत शहरामध्ये बऱ्याच आता अडचणी आहे. बघा कसं राहतं की शहर डेव्हलप होतं तशा समस्या निर्माण वाढू शकतात. असं नाही की बाबा हे केलं तर मग आतापर्यंत काय करत होता असे प्रश्न निर्माण होतात. आणि पूर्वी नगराध्यक्ष मधल्या काळामध्ये वेगळे होते. मग परत आपली मेजॉरिटी होती. पण मागचा काळ बघता समोर बघताना की ज्या काही आता एवढ्या कालखंडामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या प्रशासन होतं पण प्रशासनाला तेवढी म्हणजे ते ग्राउंडवर नसतं. ते सरकारी काम आहे. म्हणजे सरकारी काम 6 महिने थांब अशा प्रकारचा तो विषय असतो. तर त्यांच्याकडून अपेक्षा नाही करू. पण लोकप्रतिनिधी जात असताना निश्चित कसं राहतं की सर्व अंगाने लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणजे तो कसा पाहिजे तो सगळ्यांना अपीलही झाला पाहिजे. पहिला त्याचा चेहरा आपल्याला सगळ्यांना वाटलं पाहिजे की तो आपला आहे, सर्वमान्य पाहिजे. मग त्याच्या सगळ्या गोष्टी पारखून म्हणजे कुठल्याही निवडणुका घेताना आधी इंटरव्ह्यू घेऊन त्याची म्हणजे तो किती कॅपेबल आहे ह्या सगळ्या गोष्टी पहिला समजून घेतल्या गेल्या पाहिजे आणि मग त्याच्यावर जबाबदारी दिली पाहिजे असं मला वाटतंय. तर ते होत असताना मग तरुण असतील किंवा ते वयस्कर अनुभवी असतील पण चेहरा तो अपील वाटलं पाहिजे. लोकांना तो ऍक्सेसिबल पाहिजे. तो कधी नडे आडेला आला पाहिजे. नाहीतर काय होतं म्हणजे
प्रत्येक वेळेस गाव पातळीच्या राजकारणावर माझी तक्रार आहे की गाव पातळीच्या राजकारणावेळेस एखाद्याची समस्या असेल, लोकांना मी समजत नव्हतं, आम्ही ऍक्सेसेबल तर असतो, डायरेक्ट आम्हाला फोन येतात, पण कुठल्या कार्यकर्त्याला फोन केला तो स्वतःहून काम करत नाही, तो आम्हाला फोन करतो की तुम्ही येतो. म्हणजे त्यांची अपेक्षा काय असते, मग तुम्हाला निवडून का द्यावं, तुम्ही पण तेवढ्याच ताकदीने पळायला पाहिजे. मी आलो, आपण बघूया ते काय करूया करताय, नाही तर तू जा, मी फोन लावतो, असं त्याची पण स्वतःला म्हणजे तुम्हाला जर नेतृत्व व्हायचं असेल तर तुम्ही नुसतं हिनी उमेदवार देतील तर मी करेल असं नाही, स्वतः मी करणार आहे आणि मला माझ्या प्रभागामध्ये अशा गोष्टी पाहिजे म्हणून मी राजकारण करतो. त्याचं विजन पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि स्वतः पळणारा पाहिजे. मग त्याला कोण मतदान दिलंय तो येणारा ना आम्हाला म्हणणार की असं आहे, त्याला उपयोग आहे. मग तुम्ही काय तिथे नुसतं पद गेलाय असं नाही ना. तर प्रत्येक ज्याची काही इच्छा आहे त्याची एक वयाचा हिशोब नाही, वयाचा काय आबांनी 90 पर्यंत पण राजकारण केलं होतं, वयाचा हिशोब नाही, पण तरुणांना संधी मिळाली पाहिजे, कारण का ते सांगड पाहिजे, बॅलन्स पाहिजे, कार्यक्षमता आणि समाज व्यक्ती बॅलन्स पाहिजे. नुसता चेहरा आहे, नुसता त्याकडे आता कसं क्रायटेरिया पैशाचा क्रायटेरिया असतो, तर त्याकडे पैसे लय आहेत म्हणून त्याला उमेदवारी द्या, किंवा तो त्याचा चेहराच लय असं नाही. सगळ्यांची सांगड असली पाहिजे की तो किती विद्वत आहे, तो एखादा प्रश्न कसा मांडू शकतो, काय बॅलन्स पाहिजे. तर ह्या उमेदवार ठरला गेला पाहिजे आणि त्याच्याने मग विकासाची दिशा, कारण का तुम्ही एक प्रभाग असा तसेच सगळे माळात मनी जोडला तर चांगल्या पद्धतीने ते निर्णय होऊ शकते. आणि अजून पण मी हे सांगतो की मी काही पक्ष सोडायच्या भूमिकेमध्ये नाही, पण पक्षच अजून कन्फ्युज आहे. जर माझी पक्षाला गरज नसेल तर मग मी निर्णय घेईन, पक्षाला माझी गरज असेल तर मग पक्ष म्हणजे आता तर वाटत नाही, वर्षभरात तरी माझी गरज वाटली नाही पक्षाला. यदा कदाचित मिटिंग मला सोडून घेतले म्हणजे माझी गरज नसावीच त्यांना, मग वरून पण थोडासा निर्णय आला की मी माझा मोकळा. मग मी पक्षासाठी काम केलं, माझ्या घरानं पक्षाचं, आणि कोणी मला सांगायची गरज नाही. उद्या होऊन परत लोकही म्हणतील की यांना पक्ष सोडायचा म्हणून हे सगळं करायला लागले, असं काही नाही. माझ्या घरानं पक्षासाठी माझ्या आजोबांनीच दिलेलं आहे, माझ्या वडिलांनी अख्खं घर जाळलं, बरोबर, माझ्या आईने महिला विकास आघाडीसाठी काम केलेलं आहे. तर तुम्ही मी स्वतः माझ्या वाईट वाटणं साहजिक आहे सर. तर एवढं केल्यानंतर जर डावललं जातं, आज गरज नाही वाटत असेल किंवा त्यांना गरज वाटत असेल पण त्यांना भीती वाटत असेल कशाची तरी. मी जवळून बघितलं होतं सर, तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी नाकारली त्याच्यानंतर ह्या गोष्टीचा थोडा परिणाम दिसेल असं लोकांना वाटत होते की तुम्ही नाराज आहेत, पण सर्व सभा, आणि मी स्वतः सभा कव्हर केली सर, तुम्ही कुठेही नाराज आहात किंवा तुमच्या भाषणातून काय गोष्टी अशा कुठेही जाणवल्या नाहीत. पण तिथून पुढे हा जो वर्षभराचा काळ आहे तर याच्यामध्येही तुम्ही जर समजा याच्यातून बाहेर फेकले जात असाल, तुम्हालाही वाटणं साहजिक आहे आणि लोकांनाही वाटणं साहजिक आहे, त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नाही तसंच आहे, जसं मी स्वतः विचार करतो की जर आम्ही एवढं करून पण करत असेल तर कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्त्यांचा पण त्या पद्धतीने असेल हिशोब, ते बोलतायत ते खरंही असेल. निश्चित मी सगळ्यांना आश्वासित करतो की तुमचा जर असंतोष असेल तर मी आहे सोबत. तुमच्या सगळ्या तक्रारी, माझ्याकडे पद नाही पण मी तुमच्या सगळ्याही तुमच्यावर अन्याय नाही होणार अशा पद्धतीच्या सगळ्या संघटनासाठी मी समोर आहे. तुम्ही ताकद दिली, पक्षाचा निर्णय होईल ते होईल. पक्षाने जर आपल्याला गरज वाटत नाही म्हणून टाकून दिलं तर निश्चित आपण एक वेगळी भूमिका घेऊन सामोरं जाऊया. आणि शेवटी आबासाहेबांचे विचार कोणीतरी टिकवले गेले पाहिजे, जे दिसत नाही. म्हणजे ज्या हेतूने आबासाहेबांनी राजकारण सुरू केलं ती कुठेतरी विसंगत दिसते, ती होताना दिसत नाही. ती टिकवण्यासाठी निश्चित आणि लोकांनी 50-60 वर्ष जे आबासाहेबांवर प्रेम केलं, माझ्यावर प्रेम केलं, माझ्या वडिलांवर, आई, सगळ्यांवर, जी काही घरातल्या व्यक्तींवर प्रेम केलं, तर ते कुठंतरी तसंच ठेवून निश्चित त्यांना आश्वासित आणि अभय देण्यासाठी मी निश्चित भविष्यकाळामध्ये प्रत्येक ठिकाणी असेल, पद असो किंवा नसो. लास्ट वन सर प्रश्न, इथून आता सुरुवात झालेली, खरं तर प्रेक्षक आपण बघतोय सांगोल्यात हा जो विषय आहे अनिकेत दादा आणि विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, तर याच्यामध्ये फार कन्फ्युजन होतं तालुक्यामध्ये की नेमकं होतंय काय. पक्षामध्ये भूमिका लोकांपर्यंत जाहीरपणे जात नव्हती. यांचे समर्थक किंवा त्यांचे समर्थक आपापल्या बाजूनं भूमिका मांडत होते. याच्यातून मग परस्पर सोशल मीडियावर जे काय व्हायचं ते क्रायसिस वगैरे ह्या गोष्टी होत होत्या. पण आमची एक पत्रकार म्हणून आपली स्वतःची भूमिका असायला पाहिजे की अनिकेत दादांची ही भूमिका लोकांपुढं जायला पाहिजे. त्यांच्या मनात नेमकं काय. दादा मी एक शेवटचा प्रश्न विचारतो, ही आता सुरुवात झालेली असं समजायचं का की समजा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर समजा
तुम्हाला मानणारा वर्ग जो आहे, कारण तुम्हाला एवढ्या मोठ्या टप्प्यापर्यंत 2019ला लोकांनी नेलेला आहे, तर त्याच्यातला बहुसंख्येवर आजही तुमच्याबरोबर असू शकतो. सध्या सोबत आहे का नाही आपण नाही सांगू शकत. जर समजा या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या जर सन्मानजनक वागणूक दिली, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, तुम्हाला विश्वासात घेतलं, तर ह्या गोष्टी होतील. अन्यथा पुढे जे काही निर्णय घेणार तुम्ही तर म्हटलेला आहे, तर इथून पुढच्या सगळ्या निवडणुकात हे चित्र दिसेल का तुम्हाला? म्हणजे आता सुधारायची संधी आहे का? समोरच्याला गरज असेल, गरज नाही म्हणून या सगळ्या गोष्टी करतायत. बर, पुढच्या 2-3 दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. बर, आणि ते स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्यांच्या बरोबर माझी काय ताकद. फोन वगैरे येतात का कार्यकर्त्यांचे, तुम्ही हे करायला पाहिजे? एवढे असंतोष लोक आहेत, प्रत्येक गटागणित असंतोष लोक आहेत. प्रत्येक गटागणित नाराज झालेले गट असेल, गण असेल, जिल्हा परिषदेचे सगळंच हे विषय असेल आणि शहरातले पण असेल. शहरातले पण काल मला एवढे फोन आले की तुम्ही का नाही हा विषय मांडला. म्हणजे काही लोक त्या सभेत काय होतं की माझा फोटो वापरला गेला की लोक जातात तिथे, ते ऑथेंटिसाइज आहे की नाही. मी काही कोणाला थांबवत नाही कुठल्या म्हणजे मी काय म्हणत नाही की सभा घेतली तुम्ही जाऊ नका. त्यांच्या परीने ते जातात, तिथं गेल्यानंतर परत आल्यावर फोन करत तर तुम्ही नव्हता काय. मी म्हणलं मला सांगितलंच नाही तर मी कसं काय येऊ. कन्फ्युजन होतं. मग त्याचा वापर जी लोक आहेत ते लोक एक कसं आहे आमच्या घराकडे बघताना एक आदराने बघतात आणि इथून आलेली गोष्ट खरीच असेल ह्या भावनेनं ते बघतात. ती त्या घरातून आली का नाही हेही मला माहित नाही, कारण का तिथे खाली काही लिहिलेलं नव्हतं. लोक गेली त्या मीटिंगला, तिथं काय आलं की मी नाही आहे ह्या हिशोबात. ती परत कन्फ्युज झाल्यावर त्यांनाही अडचण वाटली. म्हणजे हे जर कन्फ्युज मध्ये निवडणूक काढायची असेल तर ते खूप कठीण आहे. व्हिजन पाहिजे. ह्या चर्चेपेक्षा विकासाबद्दलच्या गोष्टी माझ्यामध्ये महत्वाच्या आहेत. ह्या पक्ष म्हणून संघटनात्मक हे विषय खूप जटिल होत चाललेले आहेत, तो वेगळा विषय. पण निवडणुकीचा अजेंडा हा विकासाचाच असला पाहिजे. बरोबर. की काय समस्या, जसं काळ बदललाय तर काय समस्या आहेत आणि ह्या समस्यांना तोंड देण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू हा विषय पाहिजे. आबासाहेबांनी 50 वर्ष काय काम केलं हे बरोबरच आहे, पण तुम्ही 1 वर्षभरात काय काम केलं तालुक्यासाठी आणि पुढच्या कालखंडामध्ये तुम्ही काय करणार आहे याचं प्रमाण पाहिजे. आबाने केलं हे तालुक्याने बघितलेलं आहे. तालुका त्याचं प्रत्यक्ष दर्शनीय आहे. बरोबर. आणि त्यामुळेच आबासाहेबांवर एवढा प्रेम करत होते. बरोबर. तर तुम्ही 1 वर्षामध्ये काय केलं? निवडणूक झाल्यानंतर आम्ही हे लोकांना विश्वास दिला होता की मतदान केल्यानंतर ह्या गोष्टी घडतील, तर तुम्ही त्यासाठी किती प्रमाणे म्हणजे त्या प्रमाणात उतरला आहे ती गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही भविष्यामध्ये काय देणार आहे या गोष्टी पाहिजेत त्याच्यामध्ये. ना की जमिनीचे रेट सांगणे असतील, हे सांगणे हे काय मधल्या काही सभेमध्ये चर्चा होती सोशल मीडियावर किंवा ही वस्तुस्थिती नाहीये, कारण जे रेडी रेकनरचे दर असतात किंवा एकूण शासन दर एकंदर लोकप्रतिनिधी खूप भावनेच्या भरात बोलले असतील ते असं मला वाटते. आबांनी काही जमिनीचे रेट वाढावे म्हणून विकास केला नाहीये. आबांनी कायम शेतकरी आणि कामगारांच्या बाजूने राहण्यासाठीचाच प्रयत्न केलेला आहे. जे काही जमिनीचे रेट वाढतात, आता त्यांचे मित्र आहेत, कोण त्यांनी नाव घेतलं किरण वगैरे मित्र आहेत, कदाचित ते जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असतील, पण हे पूर्णपणे जमिनीचं जे काही व्यवहार होतात, आज जमिनी सर्वसामान्यांना मी खरेदी करू शकत नाही जमीन. आज परिस्थिती एवढी कठीण आहे की हा व्यवहार पूर्णपणे ह्याच्यावर मलाही कधी वरच्या स्तरावर काम करायची संधी मिळाली तर ह्याच्यामध्ये काहीतरी असं झालं पाहिजे की पारदर्शकता आली पाहिजे. बरोबर. जे लोकप्रतिनिधी रेट सांगितले हे काळा बाजाराचे रेट आहे आणि जर ते काळा बाजाराचे रेट त्यांना माहीत असतील तर शंका उत्पन्न करण्यासारखे आहे. आणि त्यांनी मी विनंती करतो कृपया करून आबासाहेबांचं नाव त्या काळासाठी करू नये ही मी खूप मनापासून विनंती करतो. बरोबर. एक भाऊ म्हणून मी तुम्हाला सल्ला देतो की अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका. तुम्ही भावनेच्या भरात केलं असावं. पण मी स्वतः सांगतो की आज आपण पण 1 गुंठा खरेदी करण्यासाठी रेट एवढे असतात, कारण का आपण वाजवी किंमत का मोजावी हा प्रश्न होतो.
ती जरी तुम्ही म्हणा बाजार मूल्य म्हणजे काय, ज्याचं कुठंच नाही. शासन दरबारी जर त्याचं 10 लाख मूल्य असेल आणि तुम्ही जर त्याला 20, 40, 50 लाखाने विकल्या जात असाल तर ते ब्लॅक मार्केट आहे. त्याची किंमत तुम्ही भर सभेमध्ये नाही सांगू शकत ना, लिमिटच नाही. हे ह्याचं यथाकदाचित लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं यथाकदाचित तुम्हाला अजून माहिती घेण्याची गरज आहे. अशा वक्तव्याबरोबर आबासाहेबांचं हे तुमचं पर्सनल वक्तव्य असेल, भावनेच्या भरात असेल, हे मी हे करतो. आणि यथाकदाचित त्यांना ह्याची जाणीव नसेल तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, सगळ्यांचीच, म्हणजे तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाची माफी मागतो. आबांनी ह्या कारणासाठी, हे कारण विकासाचे नाही, ज्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीचा पैसा असतो तो ह्यामध्ये गुंतवतो, कारण का हा लपवायसाठीचं सगळ्यात चांगलं साधन आहे म्हणून आहे. आणि ह्याच्यावर निश्चित मला कधी वरची संधी मिळाली कोणाबरोबर बोलायची तर निश्चित ह्याच्यामध्ये काहीतरी ट्रान्सपरन्सी आणण्यासाठीचा प्रयत्न केला, कारण का ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी खूप कमी वाव आहे. पण ट्रान्सपरन्सी आली पाहिजे तर सर्वसामान्यांना जागा मुबलक दरात मिळतील, घर बांधून नीट शहरामध्ये राहतील असं मला वाटतंय. किंवा कुठेही रोड साईडच्या हायवेच्या जमिनी असतील या संदर्भातला विषय आहे. पण ह्या संदर्भात वक्तव्य करणं जरासं थोडंसं उचित नव्हतं त्यांनी करणं. सर, आता ही निवडणूक जी आहे, आता उद्यापासून अर्ज भरायला चालू होत आहे, वेळ फार कमी आहे या सगळ्या गोष्टीला. तर जे निष्ठावान पक्षाचे खरीच कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळावी किंवा तुमची स्वतःची भूमिका, यासाठी तुमचे कुठल्या पातळीवर प्रयत्न सुरू आहे? लोकांना मी सांगतोय की पहिला तर काय, पक्ष वरून पण काही निर्णय घेत नाही. जबाबदारी कुणावर दिली हा प्रश्न विचारल्यावर जबाबदारी त्यांनी अजूनपर्यंत कुणावर दिली नाही. कसं काय त्यांनी नगराध्यक्ष पदाचेही डिक्लेअर कसं केलं, कारण का कुणावर एकावर जबाबदारी अजून दिली नाही. जर तसं असेल आणि शहरातल्या काही वर्गातल्या लोकांना वाटत असेल की असं आहे, पहिला तर मी स्पष्ट करतो की आबांच्या उमेदवारीचा विषय नाही हा की उगा परत अजून त्याचा अपप्रचार करतील. कारण का बाबासाहेबांना माहिती नव्हते तेव्हापासून आम्ही आबा काकाला ओळखतो. बरोबर. बाबासाहेबांना माहिती नसेल की आबा काका कोण आहे, त्यांच्या आतल्या दुकानामध्ये आम्ही भजी खात होतो. त्यामुळं आम्ही लहानपणापासून त्यांच्या दुकानात जातोय. ज्यावेळेस माऊली इकडचं नव्हतं तेव्हापासून आणि माऊलीला पण डेव्हलपमेंट जिथं काही नव्हतं त्या रोडला तेव्हापासून. त्यामुळं कुणी त्याच्याबद्दल माझा आबा काकाच्या संबंध, वैयक्तिक संबंधाबद्दल शंका व्यक्त करू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निर्णय प्रक्रियेवर तुमचा संशय आहे? म्हणजे निर्णय प्रक्रिया नाही की कोणत्या ह्याच्याने त्यांनी निर्णय घेतला, कारण पक्षानं विचारलं वरती पण अजून कोणावर जबाबदारी दिलेली नाही. त्यांनी मीटिंग मंगळवारी बोलवलेली आहे. अच्छा, की पुढं काय करायचं या संदर्भातला विषय आहे. मंगळवारी मीटिंग आहे आणि ती जर मंगळवारी मीटिंग असेल तर नगराध्यक्ष पद एवढा लवकर डिक्लेअर तुम्ही, म्हणजे तुमच्या कोणाच्या बरोबर बैठका झाल्यात का, लोकांना अजून संभ्रम आहेत की युती कोणाबरोबर करणार आहेत का, कारण तुमच्या वक्तव्यावरून असं वाटतं की तुम्ही अजून युती कोणाबरोबर करणार नाही. पण मी निश्चित सांगतो की जर शहरातल्या लोकांना असंतोष आहे, आता भरपूर फोन आले, पण ते कसं आहे, फोन भरपूर आले याचा अर्थ घरी बसून जर असं नाही होणार. मी स्पष्ट सांगतो, जर तुमचा असंतोष असेल तर तुम्हाला संघटित होऊन त्याचा निर्णय घ्यावा लागेल, सामोरं जावं लागेल, निर्णय घ्यावा लागेल की नेमकं काय करायचंय. तर मी स्पष्ट सगळ्यांना तुमच्या माध्यमातून पण सांगतो, जर तुमचा असंतोष असेल तर निश्चित आपण 2-3 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय घेऊ. आणि नसेल, तुम्हाला वाटत असेल हे सगळं योग्य चालू आहे तर मी पक्षाचं काम करतच राहील, तर विशेष नाही त्याच्यामध्ये. बरोबर. आणखी काय बोलायचं आहे सर? काय नाही. तर प्रेक्षको, आपण बघितलं की शेतकरी कामगार पक्षाचे एक युवा नेते म्हणून अनिकेत देशमुखांकडे पाहिलं जातं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. तालुक्याची 2019ची निवडणूक त्यांनी लढवली होती. हे सांगायचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडियावर सध्या दोन्ही बाजूनं बऱ्याचशा गोष्टी घडताना दिसत आहेत. अनिकेत देशमुखांचा फोटो सभेच्या पोस्टरमध्ये किंवा इतर ठिकाणी वापरलेला दिसत नाही आहे, किंवा त्यांना स्पष्टच बोलायचं झालं तर डावलं जाते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. तर अनिकेत देशमुखांनी आपल्याला सांगितलं की आगामी काळामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी 2-3 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलून ज्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल किंवा सन्मानजनक वागणूक मिळणार नाही, जर चुकीच्या पद्धतीनं विश्वासात न घेता ह्या जर निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार असाल तर मी माझ्या पद्धतीनं पर्यायी उमेदवार दिले जातील, अगदी असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले. मंडळी, पुढच्या काळात जे काही तालुक्याचं राजकारण होते तर त्याच्यावर आपलं लक्ष राहील. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.